चालू केले. नमस्कार, बहुजन जागृती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पनवेल डेपो इथे आपण बघत आहोत. सर्वत्र एक दोन वेळेस पाऊस झालेला होता. या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य साचलेलं आहे. कॅमेरामॅन हे घाणीचं दाखव त्यांना. इथे येणारे जाणारे पब्लिक सर्वांना या वासाचा त्रास होतो आणि बाजूलाच रसवंती आहे, खाण्याचं खाद्यपदार्थांचं स्टॉल आहेत, इथेही स्टॉल आहेत, बऱ्याच ठिकाणी स्टॉल आहेत. आणि अशा वेळेस पनवेल बस डेपो जे प्रशासन आहे याकडे दुर्लक्ष करत आहे. आता इथे रिक्षा स्टँड पण आहे. या स्टँड वाल्यांचे जे काही म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. सर्वप्रथम या गृहस्थांना विचारूया आपण. पहिलं आपलं नाव सांगा. मी खंडूला आणि इथं रिक्षा लावतो. गेले किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? गेले कित्येक दिवसापासून हा त्रास आहे. पूर्ण संडासचं पाणी जो आहे टोटल बाहेर येतो आणि आम्हाला तर भरपूर तकलीफ होते इथं. आणि येणार जाणार हे जे काही स्टॉल वर आहेत यांनाही भरपूर पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये काय असतं पडते का नाही? पनवेल महानगरपालिकेची फक्त गाडी येते, त्या लोकांनी कंप्लेंट केली की गाडी येते, ड्रेनेजची गाडी घेऊन जाते त्याचं मलिया आणि बस. आणि नंतर थोड्या वेळाने बघलं तर डबल ते सगळं संडासचं पाणी बाहेर येतं. आणि पनवेल डेपोवाले काय करतात मग? पनवेल डेपोवाले तर बिलकुल लक्ष देत नाही, कारण जे पहिलं जे कॉन्ट्रॅक्टर होतं तो कॉन्ट्रॅक्टर निघून गेला. दुसरा कॉन्ट्रॅक्टर असेल ना, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल. दुसरा आला पण तो बोलतो की मी करतो, मी सांगतो, मी करतो असं चालू आहे त्याचं. पण ते दुर्लक्ष करत आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अजून आपण दुसरे रिक्षा बांधव आहे त्यांना विचारूया. किती दिवसापासून हा त्रास आहे? त्रास 2-3 वर्षापासून आहे. 2-3 वर्षापासून आहे. पनवेल बस डेपोवाले काहीच करत नाही का? डेपोवाले काय नाही करत. बाथरूम आम्ही सांगतो, बाथरूम वाले करतो बोलतो, लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? काय माहिती काय लक्ष देत नाही. तुम्ही विचारणा केली नाही? जा विचारलं नाही का? विचारलं करतोच बोलतात. गेल्यावर काय म्हणतात? करतो बोलतात. पण काही नाही, कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिला असेल ना. कॉन्ट्रॅक्ट दिलं ते कॉन्ट्रॅक्ट वाला काय बोलतो? कॉन्ट्रॅक्ट वाल्यांना भेटला मला. तुम्हाला भेटला नाहीये. बर, अजून एक आहे. तुमचं नाव काय सांगा? लक्ष्मण चंपतराव जितके. जितके. किती दिवसापासून समस्या आहे? हे 3-3.5 वर्ष झाले सर. एवढी 3.5 वर्षापासून इथे पनवेल डेपो जवळ ही दरवर्षी पाऊस येतो आणि अशी समस्यांना हे सामोरं जावं लागतं. इथं बाजूला खाद्यपदार्थ पण आहे आणि इथे देखील वडेपावचे दुकान पण आहे. पावसाचा विषय नाही याच्यामध्ये. हे वडेपाव आल्यानं कसे सर, या लोकांना सवय पडली, हे काही अपडेशन घेत नाहीत. आम्ही ऑफिस मध्ये गेलोय, तिथं त्यांच्याशी वार्ता केली. ते बोलले हा आम्ही मॅनेजर काय बोलले तुम्हाला? मॅनेजर सर, आता ते मॅनेजर होते या कोण होते एवढं आम्हाला काही माहिती नाही. पण ते काय बोलले, आम्हाला 1 दिवसाचा चान्स द्या. मग आता किती दिवस झाले त्याला? त्याला 1 हप्ता होते. आता इकडे घ्या. त्या व्यवस्थापकाच्या मॅनेजरचं नाव काय? कोणतं सर? मॅनेजरचं नाव काय? सर मला नाव माहिती. मात्र इकडे घ्या ना. बर, इकडे घ्या. दुसरं व्यवस्था आहे. तुमचं नाव सांगा. आर.के. गुप्ता. आर.के. गुप्ता. सर हा समोर हे संडासाचं पाणी, हा साधारण पाणी नाही आहे. सकाळी 7-8 वाजता मी दुकान उघडायला येतो तेव्हा अख्खे रस्त्यावर संडास वाहतोय. इथे याला संडासवाल्याला सांगतो तो म्हणतो आमच्या ताब्यात नाही. एसटी वाल्याला सांगतो तो बघून जातात. 1 महिन्यापासून आमचं खाणं पिणं इथे पाणी पण पिऊ शकत नाही. 2 माणसं इथे उभं राहत नाही. म्हणजे सर्व इतर आजाराला आमंत्रण आहे. लोक तोंड बंद करून जातात तिथे. हा संडासाचा दाखव जरा. कॅमेरामॅन घरात आणा दाखव. हे पण दाखव. पुढे कॅमेरामॅन इकडे पुढे वा. हे दाखवा. हे सर्व संडासचं पाणी आहे. सगळं संडासचं पाणी साहेब तिकडनं. हे मोठ्या संडासची टाकी आहे, तिकडनं सकाळी संडास वाहतो. इथे सगळा फिरू लागतो. कसं तरी आम्ही पावडर मारून कसं तरी दिवस काढतो साहेब. म्हणजे स्वतः इथे जे स्टॉल धारक आहे ते स्वतः त्यांची केअर करतात आणि जे कस्टमर असतात त्यांना देखील त्यांची केअर करण्यासाठी ते इकडे ब्लिचिंग पावडर मारत असतात. अजून आपण इकडे जाणून घेऊया. या इकडे. आपलं नाव काय? माझं नाव इम्रान बक्षी आहे. मी पण स्टँड इथं चालवतो रिक्षा. तर या वास मुलं आहे ना, आम्हाला एवढं त्रास आहे तर पॅसेंजर पण इथं येत नाही. सगळी साईडने पिकरणं इकडनं सगळी निघून जातात. 3-4 वर्षापासून आम्ही दर डेपोवाले काय बोलतात? तर आम्ही करू, लक्ष देतो, आम्ही करू. आज यंदा ढकल गाडी चालू आहे सध्या. असंच चालू आहे. आणि तेच किती याची मुलं धंदा पण नाही होते की 2 तास इथं सीट पण नाही येत नाही या वास. किती वर्षापासून आता त्रास सहन करावा लागतो? 3-4 वर्ष झाले. नाही, पण यांनी जर हे केलं नाही ना, लवकरात लवकर जर याचा काहीतरी बंदोबस्त केला नाही या संडासच्या पाण्याचा, तर आम्ही 100% हे जे बाथरूम आहे ते बाथरूम आम्ही फोडून बंद करून टाकू. म्हणजे तुमचं सर्वांचं म्हणणं असं आहे की जर बस डेपोवाल्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला असेल बाथरूम तर त्यांनी पूर्णपणे इथे जर
डागडुजी केली नाही पूर्णपणे डागडुजी केली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन थोडं कारवाई करणार असं तुमचं सर्वांचं मत आहे. बरोबर आहे? हा बरोबर सर. और बुवा, तुम्ही काय सांगतात? बऱ्याच दिवसापासून इथं त्रास आहे. घाणीचं पाणी आहे, संडास बाथरूमचं पाणी आहे. वेळोवेळी जाऊन सांगितलं तरी पण ते आपले चाल ढकलच करतात. काही कोण ऍक्शन घेत सर्व नाही. रिक्षावाल्यांना इथं हा त्रास होत आहे या वासामुळे. ही गंभीर अवस्था आहे. या इकडे कॅमेरामन जरा काय दाखवा. बाथरूमचं पाणी बघा नेमकं कुठं येते ते दाखवा. हे बघा, हे संडाचं पाणी पूर्णपणे वाहून चाललं आहे. याचा अर्थ म्हणजे पनवेल डेपो प्रशासन जे आहे लोकांवर आजारपणाचं लक्ष देत नसल्या कारणामुळे लोकांवर आजारपणाची अवस्था होऊ शकते. कृपया करून प्रशासन जे आहे पनवेल डेपोवाले यांनी ताबडतोब याच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर साफसफाई करून घेणे व डागडुजी करून घेणे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्याला लवकरात लवकर तुम्ही सांगून या रस्त्याची डागडुजी करून व इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे. मी पत्रकार गजेंद्र आयरे, कॅमेरामॅन गंडू लहाने. धन्यवाद. बंद करा. इथं घ्या. बाथरूम उचला तुम्ही. शौचालय संकुल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ. हे बघा, सुलभ शौचालय संकुल बोर्ड अति सुंदर आहे, परंतु पाहिलं तर आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे दुर्गंधमय झालेला आहे. कोणीही त्याकडे लक्ष देत नाहीये. आजारपणाला सामोरं जावं लागत आहे. विनाकारण जे येणारे जाणारे आहेत त्यांना देखील त्रास होत आहे. इथे रिक्षा चालक जे आहेत अक्षरशः ते वैतागलेले आहेत की व इथे साफसफाई होत नाही. गेल्या 2-3 वर्षापासून सतत हा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. इथं कोण आहे? आतमध्ये ज्यांनी संडास चालवतोय, आतमध्ये जो संडास चालवतोय हा संडास हा तरी काय अग्रीमेंट आहे काय काही याविषयी नाहीये. फक्त म्युन्सिपाल्टीवाले काय इथले लोक बोलतात की बाबा इथले बस डेपोवाले काही पैसे घेतात त्यांचा काय, पण त्यांचा काय साठवलोट आहे अजून कोणाला माहिती नाही. पण हे टेंडर पद्धतीने दिले टेंडर पद्धतीने दिलेला असतो. पण एवढा दिलाय तो आता कोणी दिलाय काय त्याला माहिती. पहिले माणसं पडू गेले आणि हा संडास आहे आतमध्ये किती घाण वास आहे आणि आतमध्ये पूर्ण संडास भरलेला असतो. त्यांचे बाथरूम आणि आतमध्ये दिव्यांचा संडास बी भरलेला असतो. तुम्ही आतमध्ये चला, आतमध्ये चला बघा, आतमध्ये चला. आणि याला विचारलं मालक कुठं आहे, हा मालक सांगत नाही कुठं आहे. कोण आहे? मालक कोण आहे इधर का? मालक कोण आहे का? ए, अमित. अमित कौन है? मालक कौन है इधर? तुम्हारे लिए वो संडास पूरा उधर का पानी आता तो बंद करना मांगते ना. बघा या इथं घाण आहे बघा. कॅमेरामॅन जर घाण दाखवा. बघा किती घाण आहे. हे शौचालय, सार्वजनिक शौचालय म्हटलं तर सर्वत्र ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. दुर्गंधी येत आहे. कोणीही याकडे लक्ष देत नाही. सर्वत्र दुर्लक्ष होत आहे. माझं पनवेल डेपो मॅनेजर जे असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जनतेला चांगले दिलं तर बरं होईल. अजून काय बोलतो? धन्यवाद.